हायवेवरील हॉटेलमध्ये IPL बेटिंगचा अड्डा उद्ध्वस्त, 4 जण जेरबंद, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूर. हायवे नजीकच्या एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या IPL क्रिकेट बेटिंगच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई करत 4 जणांना रंगेहात अटक केली. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल हँडसेट व जुगार साहित्य असा एकूण 3,05,860 रुपयांकिमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात मोहीम सुरू असून त्याच पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे 4 मे रोजी रात्री सुमारे 9 वाजता हायवेवरील एका हॉटेलच्या रूम क्रमांक 102 मध्ये छापा टाकण्यात आला. छाप्यावेळी आरोपी मोबाईल ॲपच्या माध्यमातून IPL सामन्यांवर बेटिंग घेत असल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यांवर सट्टा लावला जात होता. बेटिंगची नोंद रजिस्टरमध्ये करून मोठ्या प्रमाणावर व्यवहार सुरू असल्याचेही तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणात फारुख मुल्लाणी, जितेंद्र घोडके, अजित कोरवी आणि जॉन्सन फर्नांडिस या 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यापैकी अजित कोरवी हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर आरोपींविरुद्ध कागल पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व त्यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडली. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळी, कोल्हापूर.